नमस्कार. आज आपण बनवणार आहोत कोबीची भाजी आणि ते पण बेसन घालून बनवणार आहोत ही भाजी आपण. चवीला अतिशय जबरदस्त लागते आणि डब्यासाठी उत्तम आहे. तर ही भाजी बनवायसाठी मी इथे घेतलेला आहे 7 ते 8 मिरच्या, कोथिंबीर, 1 कांदा आणि 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या. कोबी लागणार आहे आपल्याला आणि इथे घेतला आहे 1 वाटी बेसन. सर्वात आधी आपण कढईमध्ये बेसन टाकून हे भाजून घेणार आहोत. आता आपण बेसन आहे ते आपण 10 मिनिटं भाजून घेऊयात. बेसनाचा थोडासा कलर असं चेंज होईपर्यंत आपल्याला बेसन भाजून घ्यायचं आहे. कारण बेसन असं मस्त भाजून झाल्यानंतर भाजीला छान अशी खमंग चव येते. त्यामुळे आपल्याला बेसन जे आहे ते खमंग असं भाजून घ्यायचं आहे मस्त तांबूस कलर येईपर्यंत. आता आपलं बेसन भाजून झालेलं आहे. बेसन आपण वाटीमध्ये काढून घेऊयात आणि ह्याच कढईमध्ये आपण भाजी बनवणार आहोत. तर ह्याच्यामध्ये कढईमध्ये मी टाकलेलं आहे 2 चमचा तेल, अर्धा चमचा जिरे मोहरी आणि जिरे मोहरी छान तडतडली की ह्याच्यानंतर आपण ह्याच्यामध्ये टाकूया लसूण. लसूणचा सोनेरी रंग येईपर्यंत आपण लसूण परतून घेऊयात. लसूण परतून झाला की आपण ह्याच्यामध्ये टाकूया कांदा. कांदा मी 1 घेतला होता. बारीक चिरून घ्यायचा आहे कांदा आणि कांदा पण मस्त कलर चेंज होईपर्यंत आपण कांदा पण आपल्याला परतून घ्यायचा आहे. आता टाकूयात हिरवी मिरची. हिरवी मिरची पण परतून घ्यायची आहे चांगली. त्यानंतर ह्याच्यामध्ये टाकायचं आहे अर्धा चमचा हळद. हळद टाकून झाल्यानंतर छान हे मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. हळद तेलामध्येच टाकते मी कारण भाजीला छान रंग येतो. त्यामुळे आता हळद छान मिक्स करून घेऊयात आणि त्यानंतर ह्याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे बारीक चिरलेला कोबी. कोबी टाकून झाल्यानंतर चवीनुसार मीठ घालून कोबी आपल्याला ह्याच्यामध्ये छान असा मिक्स करून घ्यायचा आहे. आणि इथे मी कोबीमध्ये अजिबात पाणी टाकलेलं नाहीये. कोबीला पाणी सुटतं त्यामुळे पाणी टाकलेलं नाहीये अजिबात. आपण वाफेवरच हा कोबी जो आहे तो शिजवून घेणार आहोत. तर आता कोबी मस्त असा मिक्स करून झालेला आहे. त्यानंतर आपण ह्याच्यावर वरती झाकण ठेवून आपण 10 मिनिटे कोबी वाफवून घेऊयात. आता आपला कोबी छान शिजलेला आहे. त्यानंतर आपण जे बेसन भाजून घेतलं होतं ते ह्याच्यामध्ये घालणार आहोत आणि बेसन घालून पूर्ण असं मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून कोबी आणि बेसन मिक्स होईल आणि मसाले पण व्यवस्थित लागतील भाजीला. आता हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. आता मिक्स करून झालेलं आहे बेसन. तर इथे मला थोडंसं पाण्याची गरज वाटते त्यामुळे थोडंसं पाणी ह्याच्यामध्ये आपण घालणार आहोत. पाणी जे आहे ते गरजेनुसार घालायचं आहे आपल्याला. त्याच्यामुळे मी इथं मला थोडीशी गरज वाटत होती त्यामुळे मी थोडंसं पाणी घातलेलं आहे आणि पाणी घालून झाल्यानंतर आपण गॅसवरच ह्याला असे 2-3 मिनिटे फिरवून घेऊयात भाजी. कारण बेसन आपल्याला शिजवायची गरज नाहीये कारण मी आधीच बेसन जे आहे ते भाजून घेतलं होतं. त्यामुळे ह्याच्यामध्ये गाठी सुद्धा अजिबात झालेल्या नाही. तुम्ही बघू शकता किती मोकळी मोकळी अशी कोबी आपला जो आहे तो तयार झालेला आहे.
आणि बेसन पण कुठंच कोरडं राहिलेलं नाहीये आणि अशी मस्त अशी सुक्की भाजी तयार झालेली आहे. इथे बघू शकता तुम्ही किती छान अशी भाजी तयार झालेली आहे. तर ह्या पद्धतीने तुम्ही भाजी नक्की करून बघा. आता आपण गॅस बंद करूयात. आपली गरमागरम आणि अशी अतिशय चवदार अशी कोबीची भाजी तयार आहे. ही भाजी चपाती, भाकरी किंवा डाळ भाताबरोबर तोंडी लावायला एक उत्तम पर्याय आहे. तर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.